तुमचं जेवण जर शुद्ध असेल ना तर ऑटोमॅटिक तुमचं शरीर शुद्ध होतं. पण चुकीची भोळे बाबडे आपल्या अपेक्षा काय असते माहितीये का, मला कधीच कोणता काही त्रास होऊ नये आणि मी काही पण खाईन. तर हे ना सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. म्हणजे साधारण एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही तुमच्या साध्या गाडीमध्ये पेट्रोलऐवजी रॉकेल नाही टाकत, पण तुम्ही तुमच्या पोटात आहे ना जे अनमोल किमतीचं पोट आहे, जे शरीर आहे, त्याच्यात तुम्हाला लागेल ते काही पण टाकता आणि आपण म्हणतो की ते काही पण पचवून अजिबात नाही. म्हणजे मी मागं एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यात आहे ना त्या कुत्र्याला एका जणाने ते पिझ्झा टाकला, त्या कुत्र्याने खाल्ला नाही. आपण त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे झालो आता. म्हणजे आपण आपल्या शरीरात काय टाकतो ना हे आपल्याला कळतच नाही. म्हणजे आपल्या शरीराला काय पाहिजे काय नाही पाहिजे, आपण काय खातोय, कोणाचं काय ऐकून खातो याच्यानुसार आपल्याला आणि विशेष म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी काही पण खाल्लं पाहिजे आणि माझ्या शरीराला काहीच त्रास नाही झाला पाहिजे. ही भोळी बाबडे आशा आहे ना इतकी जबरदस्त खतरनाक आहे आपली, की ह्याच्यामुळं खूप मोठ्या चुका होऊन राहिल्या आणि याचा परिणाम की तुमचं शरीर खराब होत आहे. तर लवकरात लवकर शुद्ध शरीर ठेवायचं आहे तर शुद्ध खायला सुरुवात करा.